महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यू नोंदणीसाठी आलेल्या दाखल्यांमध्ये तहसीलदार यांच्या सही व शिक्क्यासह बनावट अर्ज आल्याप्रकरणी झालेल्या चौकशीत 43 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करून यातील 2 मुख्य संशयित वकील आरोपींना अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर बांगलादेशाशी संबंध जोडला जात असल्याने शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात येऊन पोलिसांनी या प्रकरणातील 35 जणांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये संशयित आरोपी म्हणून वकील शेख मोहम्मद रईस बागवान राहणार शाहूनगर जळगाव, शेख मोहसिन शेख सादिक मणियार राहणार पिंपराळा जळगाव यांचं नाव निष्पन्न झाले आहे। सर्व 35 जणांना विविध शासकीय कामकाजासाठी बनावट जन्ममृत्यू दाखले या वकिलांनी करून दिल्याचं प्रथमदर्शनी तपासात दिसत असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय। त्यानुसार वकील शेख मोहम्मद व शेख मोहसिन यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिक्क्यांचे बनावट अर्ज आल्याप्रकरणी झालेल्या चौकशीत 43 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करून यातील 2 मुख्य संशयित वकील आरोपींना अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। 35 लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही LCBला इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर केलं आणि 35 लोकांकडून माहिती अशा प्राप्त झाला की 35 ते 35 लोकांनी एका 2 वकिलांकडे पूर्ण त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काही लोकांना पासपोर्टसाठी, काही लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, काही लोकांना भविष्यात काही कास्ट विषयासाठी, काही लोकांना आणखीन काही विषयासाठी त्यांना पाहिजे होते। ही वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला ही कशा तरी म्हणजे तहसीलदारांचं NOC भेटल्यानंतर, सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखला भेटेल, त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मॅट होते ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायचं होत्या त्या फॉर्मॅट स्वतःहून प्रिंटआउट काढला आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म फिल झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून सही केलेलं आहे, फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट सिक्का देखील बनवला होता तहसीलदार जळगाव म्हणून, ते सिक्का त्याच्यावर लावून दिलं होतं आणि तशा 2 वकिलांनी आम्ही अटक केलं। ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेलं आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोर्टात प्रोड्यूस केलं आणि त्यांना 3 दिवसाचा PC भेटलेला आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस भगवान, तर राहणारा शाहूनगर जळगावचं आहे। दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक मणियार, वय 26 वर्ष। हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। सर आतापर्यंत एकूण 2 आरोपी अटकेत आहेत की संख्या? आतापर्यंत 2 आरोपी अटकेत आहे। बाकी ज्याच्या नावावरती त्यांनी ॲप्लिकेशन दिलं होतं त्याचा अजून उद्देश समोर नाही आलेला आहे। ही जे लोकांनी दिले होते वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहसीलदारांना प्रकरण देऊन त्याच्याकडनं NOC घेतील आणि पत्रव्यवहार करून त्यांना कास्ट सर्टिफिकेट देईल, त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशाने दिलं होतं। मग काही नेमका ही दोघा वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हतं म्हणून त्यांचा उद्देश काही समोर नाही आल्यामुळे बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे। भविष्यात जे काही सर्टिफिकेट्स आहेत त्यांचा पूर्ण तपास करणार आहे। भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जरी कसुरी काय समोर आला त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे। सर याच्यात काही बांगलादेश कनेक्शनचं जे बोललं जात होतं त्यात काही आलंय का? जे प्रत्येक प्रकरण जे वकिलांनी घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं पूर्ण ताब्यात घेतलं। त्याचा तपास केल्यावर म्हणजे काही लोकांचं 1930चं सर्टिफिकेट दिसलेलं आहे, काही लोकांचं वडिलांचं जे देखील येतं TCचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे। अजूनपर्यंत असं काही बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं। मालेगावशी काही कनेक्ट आहे? ही सर्व राहणारा आपला जळगाव जिल्ह्याचंच होतं, म्हणजे खास जास्त करून म्हणजे इकडचं जळगाव शाहूनगरचा एरियाच होता। काही लोक पिंपराला, काही लोकांचं मूलगाव एरंडोल होत्या, काही लोकांचा रावेर साईडचं बी गाव होत्या। अशा सर्व इकडचंच लोकांचं आहे, कोणतंही मालेगावचं कनेक्शन दिसलेलं नाही। तहसीलदार हे यांचं बनावट सही शिक्के कशा पद्धतीने त्यांनी तयार केला आणि कुठे कुठे त्याचा वापर केला? तहसीलदारांचं नाव काय? तहसीलदारांचं नाव काय? तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काय आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये 43 सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे। ही जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं याचा फॉर्मॅट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेला आहे आणि फॉर्मॅट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉर्मॅट त्यांनी फिल केलं
जे काही नाव आहे त्यानं सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि सही देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट शिक्का बनवला होता आणि शिक्का देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेला. तर मागील काही महिन्याचंच हा प्रकरण आहे, पण मागील काही 5 वर्षांमध्ये अशी काही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे का? आमच्याकडे दिलेल्या जे फिर्याद होता तेवढंच पुरतं आमचे तपास आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहसीलदारांनी काय आमच्याकडे फिर्याद दिला त्याविषयी देखील आम्ही तपास करणार आहे. जरी या आरोपींकडनं काय दुसरं अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्याचे आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचे प्रयत्न कराल. त्यामध्ये तहसीलदारांनी तक्रार दिली, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण तपासणी होईल किंवा आयुक्तांची पण तपासणी होणार याच्यामध्ये भविष्यात तसे काही रिलेव्हंट वाटत नाही आहे. म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेला चूक आहे, एक माणसाने केलेले गुन्हा आहे. म्हणजे असं कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असं काही वाटत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.